जून 2026 मैं वापस आऊंगा हा सिनेमा बघितला. आहे छानच, पण सगळ्यांनाच आवडेल की नाही, कारण थोडंसं जरा जुन्या ह्याच्यावर आहे आणि पार्टिशनच्या काळातला सिनेमा आहे. काम करणारे सगळेच छान आहे. नसिरुद्दीन आहेत, 2 नवीन आहेत, शर्वरी आणि वेदांग. त्यांनीच फ्लॅशबॅकमध्ये नसिरुद्दीनच्या यंग याचं काम केलेलं आहे. तर थोडक्यात नसिरुद्दीन शहा आता 94 वर्षाचा असतो आणि पंजाबमध्ये राहत असतो. सडनली त्याची मोठी फॅमिली दाखवली, सगळे मुलं वगैरे, सून हे ते. तर तो सडनली म्हणतो मी जरा बाहेर जातो, त्याचा ड्रायव्हरला तो घेऊन जातो आणि ड्रायव्हरला सरळ म्हणतो की मला लाहोरला जायचंय आज. ड्रायव्हर म्हणतो अरे असं कसं आपण जाऊ, तो म्हणे तू चल. आणि ते लोक लाहोरला अटारी बॉर्डरला गेल्यावर तिथे अडवतात त्यांना. म्हणतात तुम्ही तिकडे नाही, ते पाकिस्तान आहे. त्याला खूप समजवायचा प्रयत्न करतात, पण काही ऐकायला तयार नसतो आणि त्याच्यात तो एकदम त्याला असा अटॅक येतो, हार्ट अटॅक. तो म्हणतो नाही, मला कसंही करून लाहोरमध्ये सरगोधामध्ये जायचंच आहे, मला भेटायचं, एक माझं जरुरी काम आहे. तर आणि त्याला मग अटॅक येतो. मग हे लोक म्हणजे तो ड्रायव्हर सांगतो की पत्ता, म्हणजे सगळं फोन नंबर वगैरे. मग ते लोक फोन करतात, मग हे सगळे येतात तिकडे, काय झालं काय नाही. तर आता या याच्यामध्ये तो त्याला थोडंसं हॅल्युसिनेशन, मागचं आठवणं, आत्ताचं ताजं सगळं विसरलेलं असतो. तो सगळं जुनंच बडबड करायला सुरुवात करतो. तर थोडक्यात त्याला आपलं मागचं आयुष्य आठवायला लागतं आणि तो मग मूवी आहे. तर अशा ह्याच्यातच त्याचा एक नातू, जो दिलजीत दोसांझ दाखवलाय, तो असतो लंडनमध्ये. मग त्यालाही कळवलं जातं, त्याची एक अफेअर असतं एका मुलीबरोबर. तो येतो, मग तो खूप जवळ असतो इमोशनली आजोबांच्या, आणि मग तो विचारत राहतो आजोबांना काहीतरी. तर ते इरिलिव्हंट बोलत असतात, पण हा त्या लिंक लावत त्यांना नक्की काय पाहिजे हे शोधायचा प्रयत्न करतो. म्हणजे आजोबा इथे धडपडत आले तिथे, त्यांना लाहोरमध्ये सरगोध्याला कशाला जायचं, काय होतं असं, तर ते तो शोधायचा प्रयत्न करतो आणि त्याच्यातनंच ती स्टोरी उलगडत जाते. तर थोडक्यात नसिरुद्दीन शहा जेव्हा तरुण असतो तेव्हा त्यांचं कुटुंब सगळं लाहोरमध्येच तिथे राहत असतं, सरगोध्यामध्ये. आणि तो जेव्हा कॉलेजमध्ये असतो तेव्हा त्याच्या वर्गात ही शर्वरी असते. ती असते मुसलमान, हे पंजाबी, सरदारजी. पण त्यांच्या फॅमिलीमध्ये खूप म्हणजे मित्र असतात, त्यांचे वडील हे ते, येणं जाणं असतंच. पण त्या दोघांचं प्रेम जमतं आणि ते दोघं ठरवतात की आपण लग्न पण करायचं म्हणून. पण मग त्याच वेळेस पार्टिशनची अनाउन्समेंट होते आणि मग आता काय करायचं. तर ती त्याला म्हणते तू जाऊ नकोस. म्हणतो नाही, मी जाणारच नाहीये, मी तुला सोडून कुठेही जाणार नाही. जोपर्यंत तू मला जा सांगत नाही तोपर्यंत मी कुठेही जाणार नाही. तर पण मग असं काहीतरी होतं की तो जो त्यांचा पोर्शन असतो तो पाकिस्तानमध्येच राहतो आणि हिंदुस्थान होतं दुसरीकडचं. मग ह्यांना सगळेजण तेच म्हणतात की बुवा नाही, तुम्ही जा, नाही तर तुमच्या जीवाला धोका आहे. तर मग ह्या सगळ्या लेडीज ज्या असतात तर त्या यांच्याकडे राहतात, मुसलमानवाल्यांकडे, की बुवा रस्त्यात काही व्हायला नको म्हणून तुम्ही आमच्याकडेच सोडा आणि बाकी सगळे जेंट्स पुढे जा. तर नाईलाजानी मग ह्याला पण जावं लागतं. हा परत यायचा खूप प्रयत्न करतो, पण नाही येता येत त्याला. म्हणजे प्रत्येक वेळेस पोलीस अडवणं, कोणीतरी अडवणं. आणि नंतर मग काही मुस्लिम जबरदस्ती यांच्या घरात घुसून त्या बायकांना रेप करणं, मारणं हे करतात. तर त्याची आजीच सगळ्या आपल्या घरातल्या बायकांना मारून टाकते, म्हणजे त्यांची हाती पडू नये म्हणून. काही दिवसांनी म्हणजे हिला त्रास होऊ नये, शर्वरीला, तिचं नाव जिया असतं, म्हणून मग तिचं लग्न तिथल्याच एका मुलाशी करतात. तर 3 वर्षांनी याला चान्स मिळतो
नसिरुद्दीनला की इकडे यायचं, म्हणजे 53 मध्ये 4-5 वर्षांनी. मग तेव्हा त्याला कळतं की हिचं लग्न झालंय जियाचं. तर मग तो म्हणतो आपल्या मित्राला की अब सब खत्म हो गया, अब आगे बढ़ना है, असं करून मग तो येतो निघून. आणि मग आपलं पूर्ण हे त्यांनी वाढवलं असतं, म्हणजे इंडस्ट्री, मुलांना मोठं केलं असतं, सगळं त्याच्यामध्येच. पण त्यांनी तिला प्रॉमिस केलं असतं की मैं वापस आऊंगा और मैं तुम्हारे परमिशन के बगैर जाऊंगा नाही. म्हणजे आता असं जरी नाही भेटलो तरी त्याला माहित असतं तर आपल्या आयुष्याची थोडे दिवस राहिलेत, तर म्हणून जायच्या आधी त्याला एकदा भेटायचं असतं आणि अब मैं जा रहा हूं असं म्हणून तिची परमिशन घ्यायची असते. म्हणून तो आला असतो तिथे आणि त्याला ते सगळं जुनं पार्टिशनचं जाळपोळ, मारामारी, बायकांवर केलेले अत्याचार तेच दिसत असतात. तर तो असं इररिलिव्हंट बोलत असतो त्या दिलजीत दोसांशी की मार्स से आए हैं, वो ऐसा करेंगे, वो जला रहे हैं, असं वगैरे म्हणजे सगळं चालू असतं. आणि मुलींची काही नावं सांगतो. मग त्या याच्यावरून तो तिथे कॉन्टॅक्ट करतो सरगोदाला, तिथे लायब्ररी, तिथल्या फोटोग्राफर्स यांच्याशी. मग जे काही फोटो मिळतात त्यांच्यावरून मग त्याला कळतं. मग त्या आजोबांना थोडंसं दाखवणं, त्याच्यावरून थोडंसं काढणं आणि मग असं करत करत शेवटी त्याला कळतं की ही जिया नावाची जी मुलगी होते तिच्याबरोबर आजोबांचं प्रेम असतं आणि अजून ते त्यांच्या हृदयात ते आहे आणि तिच्याकरताच ते जगतात. तर म्हणजे डॉक्टर पण तेच म्हणतात किसी चीज में इनकी जान अटकी है, जोपर्यंत ते मिळणार नाही तोपर्यंत हे म्हणजे प्राण सोडणार नाही. आणि मग त्याला जेव्हा कळतं की नाही हे जिया असं करे, मग शोध काढत 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 मग हे जातात आणि मग पोचतात तिथे तिथे तिचं लग्न झालेलं असतं वगैरे. मग कळतं की 10 वर्षापूर्वीच तिची डेथ झाली आहे आणि तिची भाभी वगैरे असते. मग ते दाखवतात. मग व्हिडिओ कॉल करून सगळं नसिरुद्दीनला दाखवतात. तेव्हा मग त्याला शांती होते. मग हा म्हणतो की मला दादाजींचं एक कारण आहे झालंय की इथे यावं, पण मला आता हे कळलं की मी जे लंडन करत होतो तो वडिलांना फोन करून सांगतो की काही नाही, आपल्या देशातच सगळं आहे आणि इथेच मी माझं जे काय करायचंय करिअर ते इथेच करणार, कुठेही मी सोडून तुम्हा लोकांना जाणार नाही. वडील पण आनंदाने म्हणतात तुला कोणी मना केलंय म्हणे ये ना. तर म्हणजे मैं वापस आऊंगा दोन्ही प्रकारे, म्हणजे हा पण दिलजीत दोसांज पण मैं वापस आऊंगा मध्ये इंडियात वापस येतो आपल्या देशामध्ये, आणि नसिरुद्दीनने जी पण जे प्रॉमिस केलं असतं तिला की मैं वापस आऊंगा, त्या फोटोलाच तो मैं वापस आऊंगा असं करून आलेलं आहे. थोडक्यात दोन अशा की प्रेम किती गहिरं असू शकतं की जे तुम्हाला आतापर्यंत जिवंत ठेवतो आणि आपल्या देशाकरताच आजच्या तरुणांनी इथेच हे करावं, हा असा मेसेज आहे. ओव्हरऑल हे छान आहे आणि त्या शर्वरीने तर सुंदर ऍक्टिंग केली आहे, नसिरुद्दीनची पण सुंदर असं छान आहे ओव्हरऑल सिनेमा.